मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे काकांचं मौन प्रतिष्ठान पुणे आयोजित आपल्या काव्य संध्येमध्ये आपण दरवर्षी 40 दिवसांमध्ये एकत्र येत असतो. क्रुसाच्या कविता संमेलन जे आहे ते आपलं दरवर्षी होत असतं आणि गेल्या वर्षी आपण सुरुवात केली होती की वर्षात 2दा संमेलन घ्यायचं. क्रिसमस काव्य संध्या आणि आजच्याच दिवशी 13 डिसेंबरला आपण पुण्यामध्ये एक कवी संमेलन घेतलं होतं. आज पुन्हा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराने एकत्र केलेलं आहे. परमेश्वराच्या नावाला गौरव देतो, धन्यवाद. तुम्ही सगळेजण आलेला आहात, बाकीची मंडळी इन होतीलच, तेव्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि सुरुवात अर्थातच आपली प्रार्थना करूया. मी रेव्हरंड लुईस शेळके यांना विनंती करतो की प्रार्थना त्यांनी करावी. ओके, आपलं हे कितवं वर्ष आहे? 16वा, आपला हा 16वा उपक्रम. ओके, आणि प्रार्थना करूया. हे आमच्या थोर सेनाधीश गौरव परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सतत सर्वकास. त्या अब्राहमाच्या, इसाकाच्या, दाविदाच्या आणि आमच्या स्वर्गातील जीवन प्रभूच्या प्रार्थनेकडे कान दे, विनंतीकडे लक्ष दे प्रभूजी. आज प्रभू विशेष करून आम्हाला आनंद होते तेव्हा आम्ही क्रुसांच्या कवितांचं तेव्हा हे 16वं वर्ष तेव्हा आम्ही पदार्पण करत असताना खरोखरच तेव्हा आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझे आभारी आहोत तेव्हा प्रभुराया. आम्हाला जरी हे तुझं दुःख नेणं हे देप्पा हे सजवत कागदावर आहे जरी आम्हाला साठी सोपं असेल, पण तुला ते घेऊन जाताना किती कष्टाचं गेला असेल याची आम्ही कल्पना न केलेलीच बरे प्रभूजी. तरी पण हे ओझं वाहण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला सहाय्य मदत केलं. विशेष करून आम्हीचे वडील जयंत दादा यांनी हा जो काही प्रकल्प चालू केला आहे देवपानी, आजपर्यंत आम्ही तो अखंडित चालू ठेवण्यासाठी तो आम्हाला प्रत्येकाला प्रेरणा दिलीच, आभार मानतो. तेव्हा विशेष करून देप्पा आमच्यामध्ये आज जे सर्व जे नावाजलेले जुने मान्यवर आणि नवोदित असे जे सर्व कवी आहेत देप्पा, ते सर्वांचं आम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतोय देप्पा. आणि आजचा कार्यक्रम आहे देप्पा तुझ्या चरणाशी हे देप्पा आम्ही सादर अर्पण करत असताना देप्पा आमच्या प्रत्येक कार्याला ऐकणाऱ्या सर्वांचा आशीर्वादित कर अशी आम्ही तुला विनंती करतो. यावेळेस देप्पा पुन्हा एक वार देप्पा आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि प्रभू इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या आधीन स्वाधीन करतो आणि आमच्या प्रत्येकाचं जे वैयक्तिक कार्य आहे देप्पा तुझ्यामध्ये तू अधिक वाढू दे असं म्हणून सायनमध्ये प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे चालव अशी विनंती करतो. ही सर्व प्रार्थना विनंती मागणे देवाचा प्रिय पुत्र येशू जो आमचा तारणारा याच्याच गोड आणि प्रिय नावाची प्रार्थना मागतो म्हणून तो आहे. आमेन. थँक्यू रेव्हरंड लुईस दादा, थँक्यू. मित्र हो, नेहमीप्रमाणे समीरच्या 2 ओळींनी संमेलनाची सुरुवात करतो. खास समीरनं अनेक वर्षांपूर्वी या संमेलनाच्या दृष्टीने जी कविता लिहिली होती की रसिकांनो ठेवू हृदयात क्रुसाच्या कविता, रसिकांनो ठेवू जपुनी हृदयात क्रुसाच्या कविता, पथदर्शक आपल्यासाठी तिमिरात क्रुसाच्या कविता. तसं प्रास्ताविक करतो त्या निमित्तानं, कारण नवीन काही मंडळी त्या निमित्तानं येत आहेत आणि ऑनलाईनचा हा प्लॅटफॉर्म मलाही नवीन आहे. आजपर्यंत पौलस दादा, रेव्हरंड लुईस, समीर, पुण्यातील इतर अनेक कवी जे आहेत, त्यानंतर आम्हाला जॉईन झालेले पास्टर वैभव, ही सगळीच मंडळी आम्ही पुण्यामध्ये जे उपक्रम करत होतो, तर ह्याची सुरुवात मला सांगायला आवडेल, जे बाहेरच्या इतर गावामधले जे लोक आता आलेले आहेत त्यांना सांगायला आवडेल की 2005 मध्ये प्राध्यापक जयंतकुमार त्रिभुवन सरांनी आपल्या ख्रिस्ती कवींनी 40 दिवसाच्या उपवास समयात एकदा एकत्र यावं आणि क्रुसाच्या कविता ह्या नावाने एका संमेलनाची सुरुवात केली. हेतू हाच होता की प्रत्येक वर्षी ख्रिस्ताच्या बलिदानाचा, ख्रिस्ताच्या कार्याचा कवितेतून आपल्याला काही नवा विचार करता येतो का, आणि कवितेच्या माध्यमातून, आपल्या लेखनाच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देत आपल्याला ख्रिस्त गाजवता येतो का. प्रत्येक कवीनं जी व्यक्ती, मग ती ख्रिस्ती असेलच असं नाही, परंतु ख्रिस्त ज्यांना हाक मारतो आणि जी ख्रिस्ताबद्दल लिहू शकते सगळ्यांचं या मंचावरती आपण प्रत्येक वर्षी स्वागत केलेलं आहे. 2005 पासून त्या आजपर्यंत, आज ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्र आलो. गेली 16 वर्ष नंतर उपक्रम जो आहे हा सुरू राहिला. काळाच्या टप्प्यावरती त्याला सांगीतिक कार्यक्रमांची जोड दिली. 60 महिन्यांमध्ये जवळजवळ तब्बल 60 वेगवेगळ्या ठिकाणी क्रुसाच्या कविता, ख्रिस्ती संगीताचा, ख्रिस्ती साहित्याचा एक काव्यमय प्रवास जो आहे
ज्याच्यामध्ये पौलस दादा असतील, समीर आहे, लुईस आहेत, वैभव आहे आणि इतर अनेक आपल्या समाजातले कलाकार की ज्यांना कलाकारांना, कवींना सगळ्यांनाच एक मंच जो आहे तो त्या माध्यमातून आपण द्यायचा प्रयत्न केला. पुढच्या टप्प्यामध्ये सोशल मीडिया ज्या वेळेला आला त्यावेळेला क्रुसाच्या 40 कवितांचं एक मालिका गेली 2 वर्ष आपण युट्यूबच्या माध्यमातून चालवली की ज्यामधून दर्जेदार कवी जे आहेत त्यांच्या कविता इतरांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत राहिलो. त्यामध्ये पहिल्या सिरीजमध्ये आपण ख्रिस्ती समाजावर कवी त्यांच्या कविता समोर आणल्या. दुसऱ्या सिरीजमध्ये ख्रिस्ताबद्दल लिहिणाऱ्या ख्रिस्तीतर कवींच्या कविता आपण दुसऱ्या म्हणजे या वर्षीच्या 40 दिवसात मांडल्या. कोविडच्या काळामध्ये आपण हळूहळू सगळे ऑनलाईन कडे वळालो आणि सुरुवातच नुकती झाली होती आणि त्यावेळेला आपला हा उपक्रम ऑनलाईनचा सुरू होता आणि त्यानंतर आपण यावर्षी अजून एक सुरुवात केली की राज्यस्तरीय मातृदिनानिमित्त काव्य स्पर्धा आपण घेतली होती. त्याला सुद्धा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आणि फेसबुक आणि या माध्यमातून थोडाफार जो काही प्रयत्न आहे तो कवितेसाठी आपल्या सगळ्यांचा सुरू आहे. तर छोटंसं हे प्रास्ताविक आपणा सगळ्यांच्यासाठी जे नव्यानं जॉईन झालेले त्यांच्यासाठी की कवितेच्या माध्यमातून काही व्यवसाय न करता, सुवार्थेचा व्यवसाय न करता सुवार्थ सांगण्याची ज्यांना तळमळ आहे ती सगळीच मंडळी या मंचावरती येत राहिली आणि त्यातून सुवार्थ घडत राहिली. तेव्हा पुन्हा एकदा आपण सगळ्यांचे आभार मानतो. या टप्प्यावरती मला वाटतं शालिनीताई पण दौंडवरनं आलेले आहेत. येस, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि एका अर्थानं वेगळं सोलापूर, दौंड, त्यानंतर नागपूर, पुणे, वर्धा, कोल्हापूर, नगर अशा सगळ्याच ठिकाणच्या वेगवेगळ्या लोकांना मी आमंत्रण दिली. टप्प्याटप्प्यावरती येतील. आपण सुरुवात करूया आजच्या कवितांनी. आणि मला असं वाटतं की हा जो आत्ताचा समय सगळा गेला कोविडचा खास करून आणि विशेषतः यामध्ये वैद्यक क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक होते आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये पास्टर वैभव यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय मोठं असं काम आणि सुवार्थ जी आहे एका अर्थानं ती गाजवली. अनेक गरजूंना त्यांच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून भोजन आणि मला खात्री आहे की त्यांच्या बरोबर ज्या चर्चामधून आत्मिक मानना त्या अनेक लोकांना त्यांच्याकडनं मिळाला. त्याचबरोबर इतर जी मंडळी आहेत आपल्या बरोबर आलेली त्यामधलं एक लंडनमध्ये जी काही परिस्थिती होती त्यामध्ये हेमंत हजारे जे आहे हे प्रत्यक्ष त्यावेळेला हेमंत हजारे लंडनमध्ये त्यावेळेला होते काम करताना आणि आज देवाची ही कृपा आहे की आपल्या बरोबर ते आहेत, भारतामध्ये ते आलेले आहेत. एका अर्थानं आपलं संमेलन आता आंतरराष्ट्रीय झालं असंही आपण म्हणू शकू. सो हेमंत, वेलकम. येस. आणि मला उलट आवडेल कारण या कोरोनाच्या काळातच तुम्ही जे काही पाहिलं तिथं अतिशय मोठ्या प्रमाणावरती तिथे ज्या काही गोष्टी घडत होत्या त्याबद्दल तुम्ही लिहिलं सुद्धा होतं. तर तुमच्या कवितेने एका कवितेने आपण सुरुवात करू. वेलकम हेमंत. परमेश्वराच्या नावाला मान मेहमान गौरव. अप्रमित तुमचे धन्यवाद की मला ही संधी दिली. दिग्गज मान्यवरांच्या सोबत असताना पहिला मान मला मिळाला आणि कोविडच्या काळामध्ये अजून सुद्धा गेले 2 आठवड्यापूर्वी येण्याच्या अगोदरही कोविडच्या काळात आम्ही तिकडे काम करत होतो आणि लेखणी जे चालले आणि जे पाहिलं, जे लिहित होतो ते लिहित गेलो आणि तेच पब्लिश केलं होतं. तुम्हालाही मी ते शेअर केलं होतं. तर पहिलीच ही कविता आहे माझी की कविते ही सर्व समर्पित सेवा कार्याला आणि त्या अगणित बुलंद शिलेदारांना की ज्यांनी सर्व जगामध्ये बहुना त्यांनी आपलं घरदार सोडून जो गड राखला आणि जे काम केलं. आमचे काही मित्रमंडळी जे पॉझिटिव्ह झाले, आजारी पडले, काही लोकांनी या जगाची यात्रा संपवली आणि ते स्वर्गी गेले. त्यांच्या सर्वांच्यासाठी त्यांनी सर्व सेवेला ही समर्पित माझी कविता आहे. पडद्याआड काळाच्या झाकोळला संसार, पडद्याआड काळाच्या झाकोळला संसार, धास्तीने कोरोनाच्या आम्ही नाही मागे हटणार. जे आम्ही फ्रंट लाईनला अजूनही काम करत आहोत त्यांच्यासाठी आहे की धास्तीने कोरोनाच्या आम्ही नाही मागे हटणार. कष्ट सर्वांचे आहेत अपार, कष्टच सर्वांचे आहेत अपार, नेहमीच आमचा मदतीचा पुढाकार. आम्हाला तिथं कोणी कामाला बोलवलं नव्हतं. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका म्हणून सांगितलं होतं, घरी जा.
पण आम्ही स्वतःहून जे भारतातून गेलेली सर्व मंडळी आहे किंवा फिलिपिन्स, तर आम्ही काम करायला चालू केलं आणि आम्हीच पुढाकार घेतला होता. त्यासाठीच्या या ओळी आहेत. भरला आता दैवतांचा दरबार, भरला आता दैवतांचा दरबार, संकट विश्वाचे आता तूच निवा. हे मी माझ्यासाठी लिहिलेल्या ओळी आहेत की मी माझ्या त्या जिवंत सेनाधीश परमेश्वराला काय सांगितलं की जगामध्ये दैवतांचा बाजार भरलेला होता. प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या देवाची भक्ती करत होतं. तर त्याच वेळेस मी माझ्या जिवंत सेनाधीश परमेश्वराला आळवत होतो, संकट जे विश्वावर आलेलं आहे देवा, ते काय कर आता तूच निवार. म्हणूनच म्हटलेलं आहे की पडद्याआड काळाच्या झाकोळला संसार, धास्तीने कोरोनाच्या आम्ही नाही मागे हटणार. त्याच्यानंतर मी तर अर्जंट केअर सेंटरला काम करतो, माझी हयातच त्याच्यामध्ये गेली. आपत्ती सेवेत सदैव अग्रेसर, आपत्ती सेवेत सदैव अग्रेसर, संकट काळात आम्ही सदैव तत्पर. कोणतंही संकट असो दे, मग ते भारतात काम करताना असो किंवा आयर्लंडला असो, इंग्लंडला असो, आम्ही सदैव तत्पर असतो आमची सेवा देण्यासाठी. नाही कधीच आम्हाला गर्व नि अहंकार. आमच्या सेवेचा आम्हाला कधीच गर्व आणि अहंकार नाही. मग तो वैद्यकीय पेशा असो, नर्सिंगचा पेशा असो, सप्लाय वर्कर्स असोत किंवा लॉजिस्टिक वाले असोत, नाही कधीच आम्हाला गर्व अहंकार. सेवा धर्मालाच वाहिले अपरंपार. आणि आम्ही पिढीजात ते करतोय. माझी आई, माझ्या मावश्या, माझे काका, माझी मिसेस, माझ्या बहिणी, त्यांचे मिस्टर, आम्ही पिढीजात हे चालू आहे. माझी आजी, माझे आजोबा. आणि एका पिढीनं दुसऱ्या पिढीला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की आम्हाला पुढे यायचं आहे, आम्हाला काम करायचं आहे. आणि सेवाभावी वृत्तीला काय आहे की दान आम्हाला कृपेचं अपार हे असं दान दिलेलं आहे. आणि सेवा धर्माला आम्ही काय केलेलं आहे की अपरंपार असं वाहिलेलं आहे. आणि त्याच्यासाठीच या आम्ही ओळी घेतल्या होत्या. एक मिनिट, स्क्रीन घेतो परत माझा. तुम्ही वाचा. हो हो, वाचा. वाचतच आहे. ते स्क्रीन एकदम गेला. आणि म्हणून म्हटलं, म्हणजे वाचत नंतर ते टाइपआउट झाला असेल ना. आलं आलं. त्याच्यानंतरचं अंतर आहे की कर्तव्य सेवेत नेहमीच सोडले घरदार, सेवाभावी वृत्तीला दान कृपेचे साभार. आमच्या मुलाबाळांना कसा करू विचार, ध्यानी मनी नेहमीच मानव सेवेचा स्वीकार. आणि त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे की पडद्याआड काळाच्या झाकोळला संसार, धास्तीने कोरोनाच्या आम्ही नाही मागे हटणार. आणि या माझ्या ओळी आहेत त्या सर्व कोरोना काळात जे सेवाभावी वृत्तीला समर्पित आहेत त्यांच्यासाठी आहे. धन्यवाद. थँक्यू. येस, अतिशय समर्पक अशा तुमच्या या ओळी आहेत. आणि खरं आहे, कारण जगानं कल्पना केलीही नव्हती की असं काही घडेल. परंतु ज्याप्रमाणे स्तोत्र 91 मध्ये म्हटलेलं आहे, तुझ्या उजव्या हाताला सहस्रावधी पडतील, लक्षावधी पडलेले दिसतील, तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, परंतु कुठलीही बाधा तुझ्या व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. आणि त्याचा अनुभव आज या ठिकाणी आपण जे सगळे ऑनलाईन आलेलो आहोत, आपण प्रत्येकानं आपल्या परिवाराच्या बाबतीत अनुभव आपण घेतला आहे. याच वेळेला अनेक आपल्या समाजातील अनेक लोक, अनेकांच्या कुटुंबातील अनेक लोक यांना बळी सुद्धा पडलेले आहेत. परमेश्वराची योजना खरोखरच अगम्य असते, आपल्याला ती कळत नसते. परंतु त्यानं जो काही पाया या सगळ्या विश्वाचा जो काही रचलेला आहे तो ज्ञानानं रचलेला आहे असं आपल्याला वचन सांगतं. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून अर्थातच जगाचं ज्ञान, हे जगाचं ज्ञान जे आपण म्हणतो ते नेहमीच मी म्हणतो की ते हॉरिझॉन्टल असतं. परंतु त्याच्याकडनं येणारं जे सुज्ञान आहे, जे समंजसपणा आहे, ज्याला आपण विस्डम म्हणूया, ते विस्डम मात्र नेहमी व्हर्टिकल असतं, ते वरूनच येत असतं. आणि सगळे कवी जे आहेत त्या कवींच्या रचनांमधून कुठून ना कुठून तरी एखादी अशी ओळ निघून जाते, येऊन जाते, त्यांच्याही नकळत येऊन जाते की ती आपण म्हणतो ना की अंधारात एखादं किरण यावं, तसं घडून जातं आपल्यामध्ये. जसं हा सेवेच्या बद्दल हेमंत तुम्ही उल्लेख केला आहे की सेवेचा हा आत्मा पिढ्यानपिढ्या तुमच्या घरामध्ये आहे आणि त्यातून तुम्ही सेवा करताय. आपल्यामध्ये भक्ती सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून समीरनं सुद्धा भरपूर कार्य
त्याने केलेलं आहे आणि त्याच्या कवितांच्या मधून आणि गीतांमधूनही समाजामध्ये अतिशय जागृती करण्याचं काम चालू आहे. समीर, हा करोनाचा सगळा अनुभव या सगळ्या काळातला आणि तू जसं नेहमी म्हणतो की काळजाच्या वेदनेतून जन्मते माझी गझल, तर तू काय सांगशील, तुझी रचना आज काय? येतोय आवाज? येस. ओके. कोरोनाशी रिलेटेड असणारीच एक रचना यावेळी मी सादर करतो. भजन रचना आहे ती आणि कवितेचं प्रास्ताविक नाही करत मी थेट कविता सादर करतो. हा कशी असते. परमेश्वराशी माझं हे मनोगत आहे किंवा त्याला घातलेली ही साध आहे. क्षमा करोनी कवेत घ्यावे माय बाप ईश्वरा, क्षमा करोनी कवेत घ्यावे माय बाप ईश्वरा, विनवितो जोडून दोन्ही करा, विनवितो जोडून दोन्ही करा. अहंकार हा सरला सारा, अहंकार हा सरला सारा, जीवन त्याने बनले कारा. अहंकार हा सरला सारा, जीवन त्याने बनले कारा. कोण तुझ्या विण सावरणारा, कळले विश्वंभरा, विनवितो जोडून दोन्ही करा, विनवितो जोडून दोन्ही करा. ओढ लागली तव भेटीची, ओढ लागली तव भेटीची, जशी मृगाला पाणवठ्याची. ओढ लागली तव भेटीची, जशी मृगाला पाणवठ्याची, तुलाच ठाऊक स्थिती मनाची, संपव या अंतरा, विनवितो जोडून दोन्ही करा, विनवितो जोडून दोन्ही करा. भक्ती रसाने पुन्हा न्हावू दे, भक्ती रसाने पुन्हा न्हावू दे, तुझे नव्याने गीत गाऊ दे. भक्ती रसाने पुन्हा न्हावू दे, तुझे नव्याने गीत गाऊ दे. मंदिर डोळे भरून पाहू दे, दे दर्शन लेकरा, विनवितो जोडून दोन्ही करा, विनवितो जोडून दोन्ही करा. आणि शेवटचं चरण आहे की माझे डोळे मिटण्याआधी, माझे डोळे मिटण्याआधी, हीच विनंती तुझला साधी. माझे डोळे मिटण्याआधी, हीच विनंती तुझला साधी. ख्रिस्ता जरी मी बहु अपराधी, हट्ट करावा पुरा, विनवितो जोडून दोन्ही करा. क्षमा करोनी कवेत घ्यावे माय बाप ईश्वरा, क्षमा करोनी कवेत घ्यावे माय बाप ईश्वरा, विनवितो जोडून दोन्ही करा, विनवितो जोडून दोन्ही करा. थँक्यू. थँक्यू. फार छान. आपल्या सगळ्या विविध उपक्रमांच्या मध्ये म्हणजे आपण ज्या वेळेला लॉकडाऊनच्या काळामध्ये मातृदिनानिमित्त राज्यस्तरीय कविता स्पर्धा घेतली आणि आपण ती ओपन ठेवली. आपण फक्त 20 जणांसाठी नाही तर ती सगळ्या जाती धर्मासाठी ओपन ठेवलेली होती. आणि त्या दरम्यान रेव्हरंड सतीश गडकरी त्यांचा आणि माझा परिचय झाला. अतिशय सुंदर अशा कविता त्यावेळेला त्यांनी त्यांच्या या स्पर्धेसाठी पाठ केल्या होत्या. आज माझ्या विनंतीला मान देऊन, आज खरं तर आजचा दिवस सगळीच पाळक मंडळी सकाळ संध्याकाळ खूप बिझी असतात, पण आपल्या विनंतीला मान देऊन तर पाल साहेब काय सादर करा? हॅलो, सादर करू का? येस सर. मी विदर्भी लोकात सेवा करतो आणि सृष्टीचा निर्माता, आमचा मुक्तीदाता हा गोठ्यात का जन्मला हा प्रश्न मला एकाने विचारला आणि त्यामधून ही कविता मला स्फुरली. कवितेचं शीर्षक आहे लीनतेचा संदेश. कवितेचं शीर्षक आहे लीनतेचा संदेश. तारणाची सुप्रभात झाली, तारणाची सुप्रभात झाली, सृष्टी आज आनंदाने बहरली, सृष्टी आज आनंदाने बहरली. काव्याला आज शब्द स्फुरले, काव्याला आज शब्द स्फुरले, सप्तस्वरात शब्दही जुळले, सप्तस्वरात शब्दही जुळले. नभोमंडपी गीत दूतांचे, नभोमंडपी गीत दूतांचे, आगमन भुवनी येशू बाळाचे, आगमन भुवनी येशू बाळाचे. नवीन तारा दिसला गगनी, नवीन तारा दिसला गगनी, स्तंभित मागे पाहुन नयने,
स्तंभित मागी पाहुन नयनी, संदेश त्यांचे भविष्य पूर्ण झाले, प्रभू दर्शनाला मन त्यांचे आतुरले. संदेश त्यांचे भविष्य पूर्ण झाले, प्रभू दर्शनाला मन त्यांचे आतुरले. वनामध्ये दूत प्रगटला, वनामध्ये देवदूत प्रगटला, मेषपालांना संदेश त्याने दिला, मेषपालांना संदेश त्याने दिला. देवपुत्र गोठ्यात जन्मला, देवपुत्र गोठ्यात जन्मला, लीनतेचा संदेश मनुजाला, लीनतेचा संदेश हा मनुजाला, लीनतेचा संदेश हा मनुजाला. वा वा. उत्तम. लीनतेचा खरंच आहे, म्हणजे पुस्तक ज्या पद्धतीनं लीन झालेलं आहे, लीनतेचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण आपल्या समोर ठेवलेलं आहे. लीनता आणि नम्रतेच्या संदर्भात मदर टेरेसांची एक गोष्ट मला आठवते. मदर टेरेसांना एक अतिशय आजारी व्यक्ती त्यांच्याकडे आलेली होती आणि मृत्यूपथाला ती लागलेली होती आणि मदत करायची, आणि तेवढा पैसा नव्हता. तर त्या ठिकठिकाणी फिरत होत्या आणि ती मदत गोळा करत असतानाच कलकत्त्यामधल्या एका व्यक्तीकडे गेल्या आणि मदतीसाठी मदत सांगितली, स्थिती सांगितली आणि आपला हात जो आहे तो आपला हात फुटला आणि ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती त्यांच्या हातावरती फुंकल्यानंतर मदरनी त्यांचा हात जो आहे तो आपल्या पदराला पुसला, दुसरा हात पुढे केला. त्या म्हणाले की माझ्या लायक जे होतं ते तुम्ही मला दिलं, आता तुमच्या बंधूसाठी जे तुम्हाला द्यायचं. त्याच्यामुळे मला एकदम ही लीनता, त्याच्यातली असलेली प्रीती, गॉड इज लव्ह, आणि त्यांनी दिलेला मदरनी दिलेला संदेश की लव्ह इज ऍक्शन, कृतीमधून आपलं जे प्रेम आहे ते प्रेम जे आहे ते द्या. आज क्रिसमसच्या जवळ येत असताना क्रिसमस काव्यसंध्या आपण करतो आणि आपण सगळेच आपले जे अनेक पास्टर आहेत, पाळत आहात, तुम्ही सगळेच जण संदेश करत असणार आहात. आणि त्यात महत्वाचा मुद्दा आहे की पृथक्करणामध्ये वस्ती करायला आपण बोलवत आहोत, पण बरेचदा असं दिसतं की आपण त्याला भाडेकरू म्हणून बोलतो आणि काही दिवसांचा करार असतो, जसा 11 महिन्याचा करार असतो, की महिन्यांचा करार होतो आणि नंतर त्याला चालू कायमस्वरूपी तो कसा येईल या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना मेहनत घेतली पाहिजे. आपल्यामध्ये अजून एक आपले पाळक रेव्हरंड लुईस शेळके आहेत आणि या निमित्तानं मी रेव्हरंड लुईस यांना विनंती करतो की आपली रचना जुनी म्हणू का नवीन म्हणू? ऐकू येते का असंच विदाउट माईकनी? हो येते, ऐकायला येते. आपलं संमेलन वर्षांनी होत असतं, त्याच्यामुळे जुनी विसरून गेले, जुनी ती पुन्हा नवीन आली तर नवीनच होते. हा नाही, मी एक कच्ची तयार केलेली आहे, ती माझी अशी इच्छा आहे की ते ऐकावी आपण. नाही पक्की ऐकू, पक्की कुठली कच्ची. एका मुलाला प्रश्न पडलेले तर तो आईला विचारतो आणि आई त्याच्या प्रश्नांचे उत्तर देते, असं एक आहे. कसा दिसतो ख्रिस्त सांग ना गाई, येशूला भेटण्याची झाली मला घाई. कसा दिसतो ख्रिस्त सांग ना गाई, येशूला भेटण्याची झाली मला घाई. देवळात बाईंनी सांगितली येशूची गोष्ट, तरी काही गोष्टी झाल्या नाहीत स्पष्ट. 2000 वर्षापूर्वी येशू जन्मला होता, जगाच्या पापासाठी मरून उठला होता. तरी का ग मी रोज पापे करतो, खरंच का ग मी रोज त्याला खेळतो. खोटे खोटे वागून सुद्धा फ्रेंड्स माझे मस्त, खरं खरं वागून सुद्धा मीच का ग त्रस्त. पापी या जगात कसा जगला असेल ख्रिस्त, सांग ना ग आई, सांग ना ग आई. जसा माझा हॅपी बर्थडे असतो दरवर्षी, तसा येशूचा बर्थडे म्हणजे का ग ख्रिसमस. का ग दरवर्षी येशू घेतो जन्म, का ग दरवर्षी मरतो स्तंभावर, का ग पुन्हा उठतो हॅपी ईस्टर ला करतो. सांग ना ग आई, सांग ना ग आई. त्याचे प्रश्न ऐकून आई म्हणती, मला देखील लहानपणी होते अनेक प्रश्न, कधी मिळाले धपाटे, कधी उत्तर अर्धवट.
तुझे छोटे, प्रश्न तुझे मोठे. रोज बायबल वाच, सुटेल सारे कोडे. तू केले धाडस, मी राहिले गप्प, पण वचनाच्या द्वारे सारे झाले स्पष्ट. येशूच आहे अल्फा आणि ओमेगा, तुला मला कळण्यासाठी घेतले सौम्य रूप धारण. जो स्वीकारून येशूला सोडून देतो पाप, फक्त त्याच्याच हृदयात येशू जन्म घेतो आपोआप. रोज अनेक पापी करतात पश्चाताप, म्हणून ख्रिस्त जयंती रोज यापुढे बोलून गेले टिळक. पण जर का पुन्हा आपण केले पाप, तर रोज ख्रिस्त मरतो पुन्हा वधस्तंभावर. जशी तू झोपते रोज हॉलमध्ये आणि तुझी सकाळ होते बेडरूम मध्ये बाळा, तसेच एक दिवस सारे निजू ख्रिस्तामध्ये होईल सकाळ आपली स्वर्गामध्ये कायम. शेवटचे 2 ओळी. जशी तू झोपते रोज हॉलमध्ये आणि सकाळ तुझी होते बेडरूम मध्ये, तसेच आपण सारे निजू ख्रिस्तामध्ये होईल आपली सकाळ स्वर्गामध्ये काय. गहन प्रश्न विचारलेला गहन प्रश्न विचारलेला. काय वैभव काय म्हणणार? वैभव 2 ओळी पुन्हा घेता का? 2 ओळी त्या शेवटल्या. हा, ओके. जशी तू झोपते रोज हॉलमध्ये, सकाळ तुझी होते बेडरूम मध्ये बाळा. म्हणजे लहान मुलांना सवय असते कुठे झोपतात, आणि मग डॅडी हाळीच उचलून तिला बेडरूम मध्ये, मग तिला कळत नाही आपली सकाळ. आपण झोपलो होतो हॉलमध्ये पण सकाळ. तसंच माझं असं मत आहे की तसेच आपण सारे निजू ख्रिस्तामध्ये आणि होईल आपली सकाळ स्वर्गामध्ये काय. वा. नाही, बरोबर आहे तुमचा हे प्रश्न. म्हणजे कोविड काळात आपल्या घरात लहान मुलं आहेत आणि सगळ्यांना असेल की अचानक ही मुलं प्रगल्भ सुद्धा झालेली. तुम्ही आपण आता जे संमेलनात भाग घेतोय, आपण जो काळ अनुभवला नाही तो काळ ते अनुभवत आहेत. अनेक प्रश्न ते विचारत आहेत. म्हणजे माझ्याच घरामध्ये प्रार्थना करायला सांगितल्यानंतर अभिनीतनं अशी प्रार्थना केली होती की मला हे समजत नाहीये की नेमकं चांगलं आहे का वाईट आहे. कारण शाळा नाहीये त्यामुळे मला मजा येते, ग्राउंडवर जाता येत नाही त्यामुळे मला वाईटही वाटतं. पण जे काही मी ऐकतोय, प्राथमिक तो बोललेला होता की ते लवकर संपव. जे काही इस्रायल आणि ते सगळे एनिमीज बाकीचे येणार आहेत, ते सगळे जो अटॅक करणार आहेत, ते लवकर होऊ दे. कारण ते झालं म्हणजे तुला पण येता येणार. हे झालं नाही तुलाही येता येणार नाही, त्यामुळे ते लवकर होऊ दे. काळजी घे ईश्वरा, आमची काळजी घे. आणि येशू ख्रिस्ता, तू पण स्वतःची काळजी घे रे बाबा. 2000 वर्षात तू पहिला असशील असं की येशूला सांगतो की स्वतःची काळजी. तर मी कवितेच्या माध्यमातून हा उल्लेख केला आणि तो निमिषात सगळं बदलून जाईल हा जो धागा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, डोळ्याचं पातळ लवतं तोच असं काहीतरी बदल त्याला घडून जाईल. रॅप्चरच्या संदर्भातला तो उल्लेख आहे. नंतर पुढचा काळ आणि नंतर ख्रिस्ताचं येणं आणि मग त्या सगळ्यांचं वगैरे हा जो सगळं घडणार आहे हे सगळं अमेझिंग असणार. कवितेच्या माध्यमातून पूर्वी जेव्हा विचार केला होता की त्या 4 ओळी कदाचित दाखवतही असतील की न्याय कराया जगाच्या ख्रिस्ताची पृथ्वीला लागली पावले. न्याय कराया जगाच्या ख्रिस्ताची पृथ्वीला लागली पावले आणि समुद्रांना गेले तडे आणि एकच गलका झाला आधी तिकडे. आज कोविडच्या ह्या काळामध्ये खरोखरच विश्वासणारे जे सगळे आहेत नेमके काय क्रिसमसकडे येत असताना
विषयाने जे सगळं भविष्य वर्तवून ठेवलेलं होतं की आम्हासाठी बाळ त्याच्या खांद्यावरती सत्कार आहे, त्याला समोर केलं शांतीचा अधिपती म्हणतो आपण नेहमी ऐकतो, पण त्याचा पुढचा जो टप्पा आहे तो ही सत्ता जे आहे ते न्यायासन जे आहे त्याचं चालवणार आहे त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे ते. तर क्रिसमसच्या टप्प्यावर एक छानसा अभंग युट्यूब वरती येणार आहे. वैभव लिहिलेला आणि गायलेला अभंग लवकरच येईल. वैभव या निमित्तानं तुझी जी रचना होती आम्हासाठी बाळ निज पुत्र दिला जगाचा एक भारती आम्ही युट्यूबवर पाहूच ऐकूच, आज काय सादर करतो? सर्वात प्रथम मनापासून उपकार मानतो, कारण प्रस्थापितांमध्ये बसण्याची संधी मिळाली आणि खूप काही शिकायला मिळत आहे तुमच्यापासून. माझं मन खरं तर भरून आलं, कारण आम्ही क्रुसाच्या कवितामध्ये आम्ही सर्वजण संख्येत प्रस्थापित सगळे इथे विस्थापित जमा झालेले कोणी नाही स्थापित आहे एवढं बाजाराला स्थापित झालेत असं म्हणा. आम्ही सगळेजण संगीत बरीच आम्ही सेवा केली सुवार्ता वृंद म्हणून, आणि मन भरून आलं सर्वांना पाहून. एक अभंग लिहिला होता यशया 9 अध्याय आणि 6व्या वचनावरती. तो अभंग तुमच्या समोर मी सादर करतो. आम्हासाठी बाळ निज पुत्र दिला जगाचा एकला सूत्रधार. आम्हासाठी बाळ निज पुत्र दिला जगाचा एकला सूत्रधार. त्याच्या खांद्यावरी राहीलगा सत्ता, त्याच्या खांद्यावरी राहीलगा सत्ता, मंत्रीपद हाता सदोदित. सनातन पिता समर्थ तो देव, सनातन पिता समर्थ तो देव, शांतीची ती ठेव देत असे. सुशासन त्याचे नावारूपा येई, सुशासन त्याचे नावारूपा येई, समता वसवी संसारी ह्या. निर्मिक जगाचा शेवटला कडवा आहे. निर्मिक जगाचा बाळरूप होतो, निर्मिक जगाचा बाळरूप होतो, स्वतःस देतो निर्मितीला, स्वतःस देतो निर्मितीला. असं देतो निर्मितीला. फार सुंदर खूप सुंदर रचना. आणि युट्यूब वरती हे गाणं येईल त्यावेळेला डेफिनेटली लोकांना हे आवडेल, कारण अभंगाच्या फॉर्म मध्ये हे आहे. आणि नागपूरचं असल्यामुळे सुशासन आणि मी पुन्हा येईन तर फक्त साध्य करून दाखवणारे ख्रिस्तच आहे आणि तो येणार. तो सगळ्याच गोष्टी तुझ्या रचनेतून छानपणे गुंतलेल्या आहेत. वंडरफुल. प्रवीण वगैरे मुंबईवरनं प्रथमच आपल्या संमेलनामध्ये जॉईन झालेले आहेत. प्रवीण आहे का? येस प्रवीण ऐकू येते? हो, हाय हाय. येस, हॅलो. काय सादर करताय आज? ओके, प्रेज द लॉर्ड. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांनी ही सुवर्ण संधी दिली की काट्यांचा मुकुट प्रतिष्ठान पुणे आणि आपले डॉक्टर साहेब अमित त्रिभुवन त्यांनी मला फोन केला होता आणि हे या गोष्टी सर्व सांगितल्या आणि मला आनंद वाटला. 2017-18 मध्ये डॉक्टर साहेबांची आणि माझी भेट झाली होती. तर मी देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देतो आणि आपण सर्व मंडळी एकत्र आज जमलो असता, त्या प्रभूची स्तुती करत असता, त्याला धन्यवाद देत असता. त्याच्या या नाताळाच्या दिवसात त्याचा आनंद आपण एकत्र मिळून वाटू शकतो आणि आपण जिवंत आहोत, ही देवाची दया. तर नाताळ आला की आपल्या मनाला सांगावं लागत नाही. डिसेंबर 1 तारीख आली, अरे मना आनंद कर. तो ऑटोमॅटिक आनंद बाहेर येतो. जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत कमी असतो. डिसेंबर 1 तारीख आली की ऑटोमॅटिकच तो बाहेर येतो. या मनाला सांगावं लागत नाही की आनंद कर. तर देवाप्पांनी जे सुचवलं ते मी या कविता रूपात लिहिलं
आणि डॉक्टर अमित दादांची साथ आहे, प्रोत्साहन आहे, आणि त्यामुळं मी या काय थोडंफार प्रयत्न करू शकलो. मी हे आपलं गाऊन वाचून दाखवतो. माझं शीर्षक आहे आनंद ख्रिस्त जन्माचा. आनंदी आहोत ना आपण? आनंद ख्रिस्त जन्माचं हे माझं शीर्षक आहे. ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया, ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया, सुवार्ता त्या जन्माची इतरांना सांगूया, सुवार्ता त्या जन्माची इतरांना सांगूया, जगी आनंद देऊया, जगी आनंद देऊया, जगी आनंद देऊया, जगी आनंद देऊया. देव असता राजा तो असता, झाला लीन तो किती. देव असता राजा तो असता, झाला लीन किती. या जगावर प्रत्येक पाप्यावर केली त्याने खरी प्रीती. या जगावर प्रत्येक पाप्यावर केली त्याने खरी प्रीती. घेऊन जन्म गायीच्या गोठी, शुभ वार्ता ही जगी कळवूया. ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया, ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया. ख्रिस्ताच्या नावात आहे पाप क्षमा, ख्रिस्ताच्या नावात आहे पाप क्षमा, ख्रिस्ताच्याच रक्तात आहे मुक्ती. जगा वेगळी व ती खरी, देतो येशू देवच अद्भुत शांती. जगा वेगळी व ती खरी, देतो येशू देवच अद्भुत शांती. नाम येशू देवाचे मिळून या जगी या हो गाजवूया. नाम येशू देवाचे मिळून या जगी या हो गाजवूया. ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया, ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया. दुःखी दरिद्र्यास आनंद देण्यास ख्रिस्त या जगी आला. दुःखी दरिद्र्यास आनंद देण्यास ख्रिस्त ह्या जगी आला. शक्तिहीनास बळ देण्यास मानवत्व झाला. शक्तिहीनास बळ देण्यास मानवत्व झाला. सुख वैभव नावात त्याच्याच शुभ वार्ता ही सांगूया. ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया, ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया. जीवन बदलतो ख्रिस्त येशू, देतो सर्व पाप्यास स्वर्ग. जीवन बदलतो ख्रिस्त येशू, देतो सर्व पाप्यास स्वर्ग. या मिळून जगी सांगूया, स्वर्गाचा शांतीचा येशू हा एकच मार्ग. स्वर्गाचा शांतीचा येशू हा एकच मार्ग. या नाताळाच्या आनंदात विश्वासात प्रत्येकास बळकट करूया. या नाताळाच्या आनंदात विश्वासात प्रत्येकास बळकट करूया. ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया, ख्रिस्त जन्माचा आनंद या हो करूया. अजून एक लहानशी दुसरी एक कविता आहे प्रणवावर. दोन आपल्या सरांनी, पाळक साहेबांनी. चालेल ना? हो, ठीक आहे. ओके दादा. या कवितेचं शीर्षक आहे मोठे संकट. मोठे संकट. वर्षाच्या या आरंभी होते का हो आपल्या विचारात. वर्षाच्या या आरंभी होते का हो आपल्या विचारात. येईल संकट असे मोठे सर्वत्र या जगात. येईल संकट असे मोठे सर्वत्र या जगात. ग्रासून टाकले भयभीत केले करोनाने, तोंड लपविले पहा आनंदाने. ग्रासून टाकले भयभीत केले करोनाने, तोंड लपविले पहा आनंदाने. दडली ती भयंकर भीती प्रत्येक मानवात. दडली ती भयंकर भीती प्रत्येक मानवात. वर्षाच्या या आरंभी होते का हो आपल्या विचारात. न दिसणारा जंतू थांबवितो श्वास. न दिसणारा जंतू थांबवितो श्वास. लहान थोरास वृद्धास दिला त्याने ध्यास. लहान थोरास वृद्धास दिला त्याने ध्यास. देई कष्ट त्रास वेदना भयंकर पूर्ण शरीरात. वर्षाच्या या आरंभी होते का हो आपल्या विचारात. काळजी स्वतःची घेऊ
हाच एकमेव उपाय. काळजी स्वतःची घेऊ हाच एकमेव उपाय. करू मदत एकमेकांची, नाही होऊ देऊ अपाय. करू मदत एकमेकांची, नाही होऊ देऊ अपाय. ध्यानपूर्वक वापर करू मास्कचा, ठेवू हे ध्यानात. ध्यानपूर्वक वापर करू मास्कचा, ठेवू हे ध्यानात. वर्षाच्या या आरंभी होते का हो आपल्या विचारात. सांभाळू स्वतःस व इतरांना वेळेत. सांभाळू स्वतःस व इतरांना वेळेत. या राहू तत्पर सर्वांच्या सेवेत. वेळ येणार नाही मग जाण्याची दवाखान्यात. वर्षाच्या या आरंभी होते का हो आपल्या विचारात. या विषाणूवर लसीचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. या विषाणूवर लसीचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. सर्वस्व आपले या देशासाठी ते देत आहेत. सर्वस्व आपले या देशासाठी ते देत आहेत. हाक मारू देवाला येऊ दे लवकर लस ही बाजारात. हाक मारू देवाला येऊ दे लवकर लस ही बाजारात. वर्षाच्या या आरंभी होते का हो आपल्या विचारात. शेवटचं कडवं आहे. जाण्याच्या मार्गी आहे आता हा करोना. जाण्याच्या मार्गी आहे आता हा करोना. आहोत आपण जिवंत ही तर फक्त देवाचीच करुणा. या राहूया आपण प्रार्थनेत व दृढ विश्वासात. या राहूया आपण प्रार्थनेत व दृढ विश्वासात. वर्षाच्या या आरंभी होते का हो आपल्या विचारात. धन्यवाद. थँक्यू. नाही, खरोखरच नव्हतं. खरोखरच कोणाच्याच ध्यानी मनी विचारात असं काही घडेल, असं काही होईल, किंवा लॉकडाऊन झाल्यानंतर सुद्धा असं कधी वाटलं नाही. वाटलं होतं की 15 दिवस 20 दिवस होईल, 15 दिवसात संपत. सेवेमध्ये तत्पर असं ओळीचा उल्लेख तुम्ही केला. आणि मेडिकल केअर आणि ख्रिस्ती समाज याचं जे नातं आहे ते खूप आधीच असतं. त्या माध्यमातून खूप मोठी सेवा वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर झालेली आहे. आपल्या पुण्याच्या जवळ दौंडमध्ये ॲश्वर्ड मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर पवार आणि शालिनी पवार यांनी खूप मोठी सेवा केलेली आहे. त्या कोविडच्या काळातही त्यांची सेवा सातत्यानं चालू होती. त्याचबरोबर विविध महिलांच्या साठी त्याचे काही काम करत आहेत. त्यांचं काम एकीकडे सोशल वर्क एकीकडे आहे आणि त्या उत्तम उत्तम कविताही लिहितात. मी शालिनी पवार यांना विनंती करतो. शालिनी आहात का? आवाज येतो? येस. आपली कविता. येस. थँक्यू डॉक्टर अमित. हा छानसा उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं. आता थोडस गोइंग टुवर्ड्स 65, एप्रिलमध्ये 65 होणार. थोडस विसरून गेले होते आणि मग गाडीत तुम्ही आठवण दिली. स्क्रीनवर बघतो, वाटत नाही. गाडीत आठवण दिली तुम्ही की लिंक पाठवली बर का. ठीक आहे. पटकन आल्यावर फोडणी दिली घरात भाजीला आणि कविता लिहायला घेतली आणि सादर केली. झाली तयार. हा, कारण कविता आपल्या जीवनामध्ये आहे, ती काही तयार करावी लागत नाही. या वर्षाचा नाता खूप छान आहे दरवर्षीपेक्षा माझ्या दृष्टीने. कारण कार्यक्रमाची घाई गडबड नाहीये, त्याच्यामध्ये वेळ जाणार नाहीये. खूप वेळ मिळणार तो ख्रिस्ताच्या जन्मावर विचार करायला आणि त्याने जे सांगितलंय ते तसं निश्चय करायला आणि तो जीवनात आणायला. ख्रिस्त जन्मोत्सव साजरा झाला पण माझ्याकडे. त्याला कशाला वाट बघायची, दररोजच असतो तो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खेड्यांमध्ये जात्यावरच्या ओव्या स्त्रिया गातात. ते जात्यावर ज्या वेळेला धान्य टाकतात त्यावेळेला
कुठल्या तरी 2 ओळी त्या गात असतात. मग त्या कुणावरही असतात, कधी कधी सभोवतालच्या परिस्थितीवर असतात, कधी मुलांच्यावर असतात, कधी देवावर असतात. तर त्या मला खूप आवडतात आणि म्हणून आज मी जरूर जात्यावरच्या ओव्यांच्या स्वरूपात जरूर आजची कविता सादर करत आहे. मग ती 2 ओळी म्हणायच्या आणि मग ते जातं ओढायचं, घरघर 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 आवाज यायचा, पीठ पडायचं, आम्ही बघायचो ते. आणि मग ते पीठ कसं पडतं, त्या आजी कशा गातात, आणि ते खूप डोक्यात बसले. सना सूर्यवंशींच्या कीर्तनात पण जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, ते खूप डोक्यात बसलं आणि मला खूप आवडतं. तर त्या जात्यावरच्या ओव्यांच्या स्वरूपामध्ये आजची कविता आहे. ख्रिस्त जन्मोत्सव बाई आला आला, दारात माझ्या काल एक 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 जण आला. ख्रिस्त जन्मोत्सव बाई आला आला, दारात माझ्या काल एक जण आला. खरं सांगू तो ख्रिस्त होता आलेला, कसाला सांगू द्या आज तुम्हा सकला. खरं सांगू तो ख्रिस्त होता आलेला, कसाला सांगू द्या आज तुम्हा सकला. तो आला एका मुलाच्या रूपात, जीवनाची सरत नाही म्हणे रात. तो आला एका मुलाच्या रूपात, जीवनाची सरत नाही म्हणे रात. केविलवाणी नजर फाटकी लखतर, जगण्यास मदत करा असा जणू सूर. केविलवाणी नजर फाटकी लखतर, जगण्यास मदत करा असा जणू सूर. त्याचा देह झाकण्या वस्त्रे मी दिली, पाया संरक्षणा पायतण दिली. त्याचा देह झाकण्या वस्त्रे मी दिली, पाया संरक्षणा पायतण दिली. गोडधोडाची पिशवी त्याच्या हाती दिली, परत ये बाळा म्हणून माया त्यास दिधली. गोडधोडाची पिशवी त्याच्या हाती दिली, परत ये बाळा म्हणून माया त्यास दिली. पोरका होते कळले माया मिळत नव्हती आपतात, पोरका होता कळले माया मिळत नव्हती आपतात. म्हटलं बाळा तुझ्यासाठी ख्रिस्त माझ्या मनात, म्हटलं बाळा तुझ्यासाठी ख्रिस्त माझ्या मनात. माझ्या आनंदाला भरतीच आली, ख्रिस्त जन्म साजरा करण्या संधी मज मिळाली. माझ्या आनंदाला भरतीच आली, ख्रिस्त जन्म साजरा करण्या मज संधी मिळाली. वा वा वा, खूप छान खूप छान. वा, थँक्यू. खूप सुंदर फॉर्मॅट ऐकायला मिळाला त्यानिमित्तानं. आणि खरं आहे म्हणजे ज्या वेळेला मिशनरी आले आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुवार्ता सांगत होते, तिथल्याच वेगवेगळ्या फॉर्मॅट्सच्या मधून जात्यावरला ओव्या असतील, कीर्तन आहेत, अभंग आहेत, त्याच्यातून आपल्या समाजाला ख्रिस्त त्यावेळेला मिळाला होता. आपल्या समाजामध्ये मी ज्या ज्या कवींना भेटतो त्याच्यामध्ये फोक मध्ये ज्यांचं एक फोक आर्टच्या माध्यमातूनही ख्रिस्त सांगण्याची हातोटी ज्यांना आहे त्यामध्ये पौलस वाघमारे एक आहे. आणि त्यांच्या विविध रचना वेगवेगळे फॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये मुक्तछंद वगैरे तर आहेतच, परंतु मुक्तबद्ध कविता असेल, अगदी लावण्या असतील, वेगवेगळ्या माध्यमातून पौलस वाघमारे आपल्या समोर त्यांच्या रचना सादर करत असतात. मुक्तींची स्पर्धा झाली राज्यस्तरीय ख्रिस्तवाणी शब्दगाणी ग्रुपच्या माध्यमातून, त्यातूनही अनेक नवीन कवी आणि गायक आणि समोर आले. आपणही आता या ठिकाणी जे सगळे जोडले गेलेले आहात, नवीन जे कोणी असतील सांगेन की जरूर
त्या समूहाशी पण आपण कनेक्ट राहा. थोडंच दादा काय आज ऐकवणार आहात? तुमचा आवाज नाही येते. माईक माईक हा, यावर अनम्यूट करा. म्यूट आहे. येतोय का? आता आला. हा आता आला. ईशान प्रारंभी देवाने जे सृष्टीची निर्मिती केली ती केवळ शब्दाने केली, सर्व काही शब्दाने केले त्यांनी. तर पुन्हा एकदा त्यांनी आपला शब्द वापरावा आणि जो आजार आपल्याकडे जो महामारी आलेली आहे ती शब्दाने घालवावी या उद्देशाने हे शब्द लिहिलेले आहेत. कवितेचं शीर्षक आहे शब्द तुझा तू बोल. शब्द तुझा तू बोल प्रभूजी, शब्द तुझा तू बोल. शब्द तुझा तू बोल प्रभूजी, शब्द तुझा तू बोल. मांगल्याचा सामर्थ्याचा शब्द तुझा बहुमोल. प्रभूजी शब्द तुझा तू बोल. या विश्वाचा तू निर्माता, या विश्वाचा तू निर्माता, चराचराचा भाग्य विधाता. या विश्वाचा तू निर्माता, चराचराचा भाग्य विधाता. शब्दाने तू सागर केला मनासारखा खोल. शब्द तुझा तू बोल प्रभूजी, शब्द तुझा तू बोल. सैतानाची सत्ता आली, सैतानाची सत्ता आली, विश्वाला या व्यापून गेली. सैतानाची सत्ता आली, विश्वाला या व्यापून गेली. सैतानाच्या पायावरती घाव घाल तू खोल. शब्द तुझा तू बोल प्रभूजी, शब्द तुझा तू बोल. तव शब्दाने रोग पळाले, तव शब्दाने रोग पळाले, दर्याने त्या मौन पाळले. तव शब्दाने रोग पळाले, दर्याने त्या मौन पाळले. शब्दाने तू सावरला या ब्रह्मांडाचा तोल. शब्दाने तू सावरला या ब्रह्मांडाचा तोल. शब्द तुझा तू बोल प्रभूजी, शब्द तुझा तू बोल. मांगल्याचा सामर्थ्याचा शब्द तुझा बहुमोल. शब्द तुझा तू बोल प्रभूजी, शब्द तुझा तू बोल. धन्यवाद. फार सुंदर. धन्यवाद, धन्यवाद सर्वांना, धन्यवाद. खरंच आहे, केवळ त्याच्या शब्दानेच हे सगळं थांबेल. कारण हे आता मी स्वतःही डॉक्टर आहे, परंतु वॅक्सिन आणि हे जे काही सगळं चाललंय, जे काही बघतोय, वेगळाच विषय आहे तो सगळा. आणि जोपर्यंत प्रभू त्याचा शब्द बोलणार नाही तोपर्यंत काही घडणार नाहीये. एवढे पण खूपच सुंदर रचना. कवीच्यासाठी सुद्धा त्याचे शब्द इतरांनी ऐकणं, त्याला दाद मिळणं, जसं मगाशी शालीनताई म्हणाले की जात्यावरनं पीठ पडायचं आणि वाट बघायचं, तसं खूप आयुष्यभर दळत असतो आपण, पण त्याला ते पीठ पडणं आणि त्याला ती दाद मिळणं तेवढंच महत्वाचं. आणि ते जर पुस्तक रूपात आलं तर ते अधिक छान. मारिया देठे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या कविता लवकरच पुस्तक रूपात येत आहेत, त्याबद्दल आधीच मारिया तुझं अभिनंदन. आहे का मारिया? हो आहे आहे. येस. काय आज रचना सादर करते? सादर करा. ओके. व्हिडिओ ऑन नाहीये तुझा? मोबाईल मध्येच आहे, त्यामुळे व्हिडिओ बंद केलाय. बर. पेपरला पर्याय नाही आम्ही. आवाज येतो? आवाज येतोय. एक ज्या वेळेस आपण पाहतो माझी जे ताऱ्याच्या दिशेने, म्हणजे ताऱ्याचं मार्गदर्शन घेतं गोठ्यापर्यंत, तो तारा स्वतः विषयी बोलत आहे, आहे. कवितेचं नाव आहे तारा म्हणे. थंडीतही सडा अंबरी चांदण्यांचा, थंडीतही सडा अंबरी चांदण्यांचा. परी एक तारा झळके धुक्याविना, परी एक तारा झळके धुक्याविना. चालता चालता परिघातून डोकावे, चालता चालता परिघातून डोकावे. गोठ्यात बाळ राजाला हळूच न्याहळे. नसे चार चौघातला म्हणे तेजस्वी मी, नसे चार चौघातला म्हणे तेजस्वी मी. परी हा देवपुत्र नसे या परी कोणी.
न परी हा देवपुत्र नसे या परी कोणी, माझ्यात तेज परी आहे पुरा रिकामी, माझ्यात तेज परी आहे पुरा रिकामी, सारा प्रकाश हाच आहे येशू राजा, सारा प्रकाश हाच आहे येशू राजा. अंधाऱ्या पापी जगा ताराया आला, अंधाऱ्या पापी जगा ताराया आला, ज्ञानी जनास नेण्या माझा प्रकाश पुरा, मेषपाल आतुरले ख्रिस्ताला पाहण्या, मेषपाल आतुरले ख्रिस्ताला पाहण्या, देवदूत गाती जन्मला बाळराजा, देवदूत गाती जन्मला बाळराजा. निष्पाप या जीवाचा जन्म आज झाला, निष्पाप या जीवाचा जन्म आज झाला, बापा सोडून या धरणीवरी हा आला, बनुनी मानव सैतानाचा काढीन काटा, बनुनी मानव सैतानाचा काढीन काटा, आज गोठी उद्या सुळी हे लिखित पहा, आज गोठी उद्या सुळी हे लिखित पहा, खेळणार होते सत्य त्या वधस्तंभावरी, विजयाचा घोष परी आहे हा नेहमी, मी अंबरीचा एक तुच्छ तारा परी, स्वर्गीय राजा भूवरी, मी अंबरीचा एक तुच्छ तारा परी, स्वर्गीय राजा भू आला भूवरी. थँक्यू. नाईस माळवे. पुस्तकाची आम्ही वाट बघत आहोत, लवकरात लवकर पुस्तक प्रकाशित व्हावं. थँक्यू. येस. आपल्यामध्ये एक नव्या दमाचा तरुण गीतकार आपला, आपण नेहमीच हे आपलं ध्येय ठेवलेलं आहे की नव्या मंडळींना आपण आपल्या विविध उपक्रमामध्ये आपण आणतो आणि त्यांना हा मंच उपलब्ध करून देतो. आणि क्रिसमसचा आनंद द्विगुणित करण्यासाठी साहिल कांबळेचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती गीत तेरे या माध्यमातून त्याचं एक नवीन गाणं येणार आहे आणि साहिल आज सांगलीवरून आपल्यासाठी जॉईन झालेला आहे. सो साहिल, तुझी रचना आज ऐकवा आम्हाला. हो, थँक्यू. खर तर क्रुसाच्या कविता आणि काट्यांचा मुकुट प्रतिष्ठान या संस्थेची माझी ओळख 3 वर्षांपूर्वी मिरजेमध्ये जेव्हा कार्यक्रम 3-2.5 वर्षांपूर्वी मिरजेमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हा मी जस्ट म्हणजे क्रुसाच्या कविता म्हणजे बाबा कविता आहेत, कविता मी आधीपासून करत होतो, पण क्रुसाच्या कविता नक्की काय आहे तर म्हणून असं मी वाचलो होतं, पोस्टर आलं होतं मला आणि मी तोच बघायला गेलो. तर मग कार्यक्रम मला इतका आवडला, म्हटलं चला असं म्हणजे कोणतरी असं करत आहे, कोणती तरी संस्था, कोणती तरी माणसं आपल्या समोर येऊन ख्रिस्तासाठी हे करत आहेत. म्हणून मग खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पुन्हा मग तेव्हा माझं कुणाबरोबर बोलणं झालं नव्हतं, भेटणं झालं नव्हतं क्रुसाच्या कविताच्या टीम बरोबर. मग पुन्हा यावर्षी कोविड मध्ये जेव्हा कवितांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या तेव्हा मग मी कविता आली होती त्यावेळेला, हा मी कविता पाठवली आणि तेव्हापासून माझं आणि क्रुसाच्या कविता म्हणजे काट्यांचा मुकुट प्रतिष्ठान. काय झालंय? तुम्ही म्यूट झालात. झाला साहिल तू. काव्य संमेलन घेतोय आणि त्यामध्ये तू कविता सादर करशील का? मग मी म्हटलं, कारण त्यांचं असं होतं की नवोदित कवींना आम्ही पुढं म्हणजे संधी देत आहे, तर मला ही संधी पाहिजे होती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी. मग मी या माध्यमातून आज तुमच्या समोर आलेलो आहे आणि मग आपण आता कवितेकडे वळूया. तर ख्रिस्त जन्मोत्सव जवळ आलेला आहे आणि ऑनलाईन ख्रिसमस काव्य संध्या 2020 या कार्यक्रमामध्ये मला कविता सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. आणि माझी आजची जी कविता आहे ख्रिस्त जन्म आला, कवितेचं शीर्षक आहे ख्रिस्त जन्म आला. तर कविता आपणासमोर सादर करत आहे, आवडली तर नक्कीच दाद द्याल अशी अपेक्षा आहे. कविता सुरू करतोय. येस साहेब. शोधाया हो तारकाला, शोधाया हो तारकाला, तारा दावी वाट. शोधाया हो तारकाला, तारा दावी वाट,
लेऊन मना शृंगार आनंदाचा, लेऊन मना शृंगार आनंदाचा, उगवते ख्रिस्त जन्माची पहाटे. लेऊन मना शृंगार आनंदाचा, उगवते ख्रिस्त जन्माची पहाटे. जगताचा एकची राजा, जगताचा एकची राजा, मनुष्य रूप घेऊन आला. नम्र माझ्यासाठी हो झाला, ख्रिस्त राजा जन्मा आला. नम्र माझ्यासाठी हो झाला, ख्रिस्त राजा जन्मा आला. पूर्वेला तो तारा एक जरी, पूर्वेला तो तारा एक जरी, दाविद नगरी प्रकाशली सारी. पूर्वेला तो तारा एक जरी, दाविद नगरी प्रकाशली सारी. अंधाराचा अंत हो झाला, ख्रिस्त राजा जन्मा आला. अंधाराचा अंत हो झाला, ख्रिस्त राजा जन्मा आला. पाप आमुचे संपवायाला, पाप आमुचे संपवायाला, पुत्र देवानी दिधला. आदर महिमा गौरव त्याला, ख्रिस्त राजा जन्मा आला. आदर महिमा गौरव त्याला, ख्रिस्त राजा जन्मा आला. सोने रत्ने नको तयाला, सोने रत्ने नको तयाला, नको तर मिष्टान्ने खावया. सोने रत्ने नको तयाला, नको तर मिष्टान्ने खावया. मन आपले अर्पू त्याला, सुवार्ताही सांगू जगाला. मन आपुले अर्पू त्याला, सुवार्ताही सांगू जगाला. ख्रिस्त राजा जन्मा आला, ख्रिस्त राजा जन्मा आला. वा वा, सुंदर सुंदर साहेब, खूपच छान. तर नव्या येणाऱ्या गीताला सुद्धा भरपूर शुभेच्छा. रेव्हरंड प्रदीप वाघमारे आपल्यामध्ये आहेत. रेव्हरंड प्रदीप आहेत का? ऐकू येतोय आवाज? माईक म्यूट आहे त्यांचं. हॅलो प्रदीप, रेव्हरंड प्रदीप, तुमचा माईक म्यूट आहे तिकडून. ख्रिस्तान, हा येतोय आवाज. ख्रिस्तान सर्वांना सप्रेम सलाम. सलाम सलाम. चला, व्हिडिओ ऑन नाहीये, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ, हा, येस येस येस. कॅन यू सी मी? येस, वी कॅन सी यू, वी कॅन हिअर यू. आणि प्रभू मध्ये सर्वांना पुन्हा एक बार सप्रेम सलाम. सलाम सलाम. आणि येशूवर परवा 2 ओळी लिहाव्यात असं वाटलं आणि या शब्दरचनेचं शीर्षक आहे का हो नको येशू कुणाला. 2000 वर्षापूर्वी योसेफाला काही क्षणभर येशू नकोसा वाटला. हेरोदालाही तो नकोसा वाटला. परुषांना, शास्त्रांना तो नकोसा वाटला. यावर काही ओळी प्रभूने सुचवल्या, त्या मी सर्व पुन्हा एक बार प्रस्थापित प्रतिभावंतापुढे सादर करतो. या 4 ओळी. का हो नको येशू कुणाला, का हो नको येशू कुणाला, सांगा हो द्वेष कशाला. का हो नको येशू कुणाला, सांगा हो हा द्वेष कशाला. योसेफाने मनी चिंतले, मरियेला मी कानच टाकावे. योसेफाने मनी चिंतिले, मरियेला मी कानच टाकावे. व्यभिचारे तिने मला फसविले, व्यभिचारे तिने मला फसविले. पण देवदूताने द्वेष दूर केला, पण देवदूताने स्वप्नात त्याचा द्वेष दूर केला. देवदूताने द्वेष दूर केला. सांगा हो, का हो येशू नको कुणाला. हेरोदही मनात घाबरला, विचारी राजा कोठे जन्मला. हत्येचा कट मनी शिजला, पण देवदूताने कट उधळला. देवदूताने कट उधळला. मागी लोकांना देवदूतांनी वेगळ्या मार्गाने जायला सांगितलं. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की जणू देवदूतांनी
तो हेरोदाचा कट उधळून लावलेला. शेवटी परुषी संधी शोधत होते, परुषी संधी शोधत होते, शास्त्रीही पाश टाकत होते. एक बेईमान फितूर झाला, एक बेईमान फितूर झाला, चुंबनाने गुरु धरून दिला, चुंबनाने गुरु धरून दिला. काहो सांगा, सांगा काहो द्वेष कशाला, काहो नको येशू कुणाला. येथे मी थांबतो. धन्यवाद. सुंदर आहे, सुंदर रचना आहे आणि सध्याच्या काळाला खूप समर्पक आहे. कारण की क्रिस्ताचा स्वीकार एखाद्याने केला त्याच्यानंतर जी काही सामाजिक आपल्याला त्याचे पडसाद बघायला मिळतात, समर्पक अशी तुमची रचना आहे. अजून कोण आहे आपल्या यादीमध्ये आल्यापैकी? कोण सादर करणार आहे? संदीप, संदीप आहे का? कोण आहे? वाटतं आता फक्त संदीप आहे, संदीप भोसले आहे. त्यानंतर मी एखादी रचना सादर करेन. त्यानंतर स्मिता आहे. जवळजवळ तब्बल 1.5 तास झाला नाही का? संदीप आहे का? आहे. हे म्यूट काढ तुझा, तुझा आवाज नाही येत आहे संदीप. हा आता आला, आता आला. मी कविता माझी आहे, पण माझा व्हिडिओ ऑफ होईल म्हणजे, कारण मी मोबाईल मध्ये बघून वाचणार आहे. समीर म्हणाला दादा पेपरला पर्याय नाही. वाचू का? हा, माझा व्हिडिओ ऑफ करेन. हो, वाचा वाचा वाचा. शब्द नाहीतरी अंधारातूनच आला होता. हॅलो. हा, येस इर्शाद. येस. हा, तर आजच्या ह्या कवी संमेलनामध्ये सर्व ज्येष्ठ आणि समवयस्कीन सर्व कवींना माझा ख्रिस्तामध्ये सविनय अभिवादन, सप्रेम सलाम. मी उशीर आलो त्याबद्दल आय अपोलोजाइज. आम्ही तरांनी सांगितल्याप्रमाणे एक कविता सादर करतो जी मी ह्या आपल्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये लिहिली होती. हॅलो. हा, म्हणजे ती ख्रिस्तावरती म्हणाल तर तशी नाहीये, ती एक सेक्युलर कविता आहे. परंतु माझ्या मनात जो विचार आला, जे माझ्या मनानं सांगितलं मला आणि जे नव्यानं सांगितलं माझ्याविषयी त्या क्वारंटाईनच्या ह्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये, तर मी एप्रिल महिन्यामध्ये ही कविता लिहिली. कवितेचं नाव आहे क्वारंटाईन. हॅलो. हो, येस. हा, तर गेले काही दिवस मी बेटावर राहतोय, गेले काही दिवस मी बेटावर राहतोय, वाढणारी सुनामी रोज नव्यानं पाहतोय. गेले काही दिवस मी बेटावर राहतोय, वाढणारी सुनामी रोज नव्यानं पाहतोय. सूर्योदय सूर्यास्त आता खरंच समजले, सूर्योदय सूर्यास्त आता खरंच समजले. बोलतात फुलझाडे हेही गवसले, बोलतात फुलझाडे हेही गवसले. 2 दाणे टिपून पक्षी आनंदाने उडतोय, 2 दाणे टिपून पक्षी आनंदाने उडतोय. गेले काही दिवस मी बेटावर राहतोय, वाढणारी सुनामी रोज नव्यानं पाहतोय. रस्ते शांत दूर दूर, रस्ते शांत दूर दूर, नाही भुंगे नाही धूर. रस्ते शांत दूर दूर, नाही भुंगे नाही धूर. नदीकडे धावणारा ओढा आता स्वच्छ वाहतोय, नदीकडे धावणारा ओढा आता स्वच्छ वाहतोय. गेले काही दिवस मी बेटावर राहतोय, वाढणारी सुनामी रोज नव्यानं पाहतोय. एकांतवास नावडता, एकांतवास नावडता वाटू लागलाय आवडता. एकांतवास नावडता वाटू लागलाय आवडता. अंतर वाढवा मंत्र नवा जळी स्थळी घुमतोय, अंतर वाढवा मंत्र नवा जळी स्थळी घुमतोय. गेले काही दिवस मी बेटावर राहतोय, वाढणारी सुनामी रोज नव्यानं पाहतोय. शेवटचं कडवं, शेवटचं कडवं. अनेक बोटी धावून येतात, अनेक बोटी धावून येतात, या बसा जाऊ म्हणतात. अनेक बोटी धावून येतात, या बसा जाऊ म्हणतात. बेट्यासाठी मात्र माझा जीव पुन्हा पुन्हा तुटतोय,
बेटासाठी मात्र माझा जीव पुन्हा पुन्हा गेले काही दिवस मी बेटावर राहतोय, वाढणारी सुनामी रोज नव्यानं पाहतोय. थँक्यू. वा वा वा, सुंदर सुंदर सुंदर. येस, सुंदर सुंदर. श्रीकांत, कशा वाटतात कविता? श्रीकांत, एक श्रोता म्हणून कविता कशा वाटतात? माईक ऑन कर श्रीकांत. माईक ऑन करा, माईक ऑन करा. म्यूट आहात तुम्ही, तुम्ही म्यूट आहात. नाही नाही. हा, येस. हॅलो. हा, हॅलो. येस. कशा वाटतात? सुंदर सुंदर चाललं त्याचे. सुंदर चाललं. थँक्यू. आपले भोसले साहेब आलेत का? आले आले ना. छान छान. येस छान वाटलं एकदम. येस, मी तेच म्हटलं, कारण हे आपलं कवी संमेलन म्हटलं तर अजून 2 तास आपल्याला घेता येईल. एकदम सुंदर सुंदर एकदम. त्यांच्या घरामध्ये आपण पावणे 8ला सुरुवात केली. ती एक कविता खूप सुंदर होती, खूप सुंदर होती. पावणे 8ला सुरुवात केली आपण, 9:15 पर्यंत आलोय. मला वाटतं मी एक शेवटली कविता सादर करतो, त्यानंतर स्मिता आहे. प्रार्थना, काव्यमय प्रार्थना तिच्याकडून आपण ऐकूया आणि समारोप करूया आजच्या कार्यक्रमाचा. तत्पूर्वी मी कविता सादर करणार आहे. अरे हा, तू कविताही सादर करणार आहे. येस. सो स्मिताची कविता सादर होईल. त्यानंतर अर्थातच आपण नेहमी जशी येशूची विश्वात्मक प्रार्थना आपण गाऊया. नवीन जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा पॅटर्न, खरं तर नव्या मंडळींसाठी हेच मी सांगेन की आम्ही हा राबवला गेली 15-16 वर्ष पुण्यामध्ये आणि खूप इन्फॉर्मल पद्धतीनं हा प्रयत्न केला की इथं कोणी मोठा नाहीये. समीरच्या कवितेच्या नुसार की उसाची कविता जी आहे ती मोठी आहे. त्यामुळे कोण अध्यक्ष, कोण काय, कोणाला गुच्छ दिला आणि कोणाला फुल मिळालं त्याच्यामध्ये आम्ही कधीच पडलो नाही. आज तुम्ही सर्वच जे आहात, तुमच्यासाठी तुम्ही जे करत आहात तेच यामध्ये मी मांडायचा प्रयत्न केलाय. गझल सुद्धा थोडीफार जी काही वाचली, थोडीफार ऐकायचा प्रयत्न केला. आपल्या समाजातील अनेक मोठे कवी अमन काका असतील, समीरच्या गझलांनी बरेचदा अभ्यास वाचा केला आणि जे काही आलं. शीर्षक आहे ज्ञान आणि हे तुम्हा सगळ्यांना मी डेडिकेट करतोय. किंबहुना ही तुमची भावना आहे, तुम्हा सगळ्यांचीच. शीर्षक आहे ज्ञान. ही सुवार्ता येशूची गाजवित मी चालतो, ही सुवार्ता येशूची गाजवित मी चालतो, स्तंभ येशूचा पहा गाजवित मी चालतो. कैकती चिन्हे खुणा लोप जेथे पावती, कैकती चिन्हे खुणा लोप जेथे पावती, स्तंभ येशूचा तिथे दाखवित मी चालतो. ती निशाणे फाटकी का उगा हाती धरा, ती निशाणे फाटकी का उगा हाती धरा, क्रूस झेंडा घेऊनी नाचवित मी चालतो, क्रूस झेंडा घेऊनी नाचवित मी चालतो. रावराजे नाव मोठे नाही येथे कोणते, रावराजे नाव मोठे नाही येथे कोणते, तारणाचे नाव येशू ऐकवित मी चालतो, तारणाचे नाव येशू ऐकवित मी चालतो. सुंदर सुंदर. शेवटला शेर आहे. नाही मी ज्ञानी तरी सत्य येशू तू दिले, नाही मी ज्ञानी तरी सत्य येशू तू दिले, सांगुनी ते ज्ञानियांना लाजवित मी चालतो, सांगुनी ते ज्ञानियांना लाजवित मी चालतो. तुम्हा सगळ्यांना, कारण तुम्ही सगळे आपापल्या माध्यमातून हेच नेमकं करत आहात. तुमचा झेंडा घेऊन पुढे जात आहात आणि सत्य जे आहे ते जगाला निर्भीडपणे सांगत आहात. तुम्हा सगळ्यांना डेडिकेट. आणि स्मिता, आज तू काय ऐकवणार आहे कविता? म्हणजे ऐकवणार आहे मला हे वेगळं, पण आज सगळ्यांना तू काय कविता ऐकवणार आहे? नाही उगाच गैरसमज नको कोणाचा. मी कोणालाच ऐकवत नसते, मी फक्त रेडिओवर कार्यक्रम ऐकत असते. सो खर तर माझी एक खूप जुनी कविता आहे. 2005 मध्ये, मी कविता म्हणण्यापेक्षा गाणंच आहे ते, आणि प्रभूच्या दयेने मला हे गाणंच सुचलं होतं. तर
मी हे कधीच क्रुसाच्या कवितामध्ये सादर केलं नाहीये, म्हणून मी आज तुमच्या सगळ्याच्या संमतीने मी सादर करते. आणि तसं ते 3 कडव्याचं आहे, पण मी एकच कडवं आज गाणार आहे. आणि म्हणजे आपला वेळ थोडा वाचेल, कारण त्याच्या पुढे आपल्याला विश्वात्मक प्रार्थना पण ऐकायचे. नाम तुझेची, कोणाच तरी माईक चालू आहे, सॉरी. हा, ह्या कवितेचं शीर्षक आहे तव सेवेसी. नाम तुझेची थोर प्रभुजी मजते गाऊ दे, तुझ्या निरंतर सेवेसी मज स्वतःस वाहू दे. नाम तुझेची थोर प्रभुजी मजते गाऊ दे, तुझ्या निरंतर सेवेसी मज स्वतःस वाहू दे. गंध फुलांचा वाहे जैसा चपळ पवना संगे, तशीच प्रीती तुझ्या दयेची या भुवनी रंगे. त्या प्रीतीच्या रंगामध्ये रंगुनी न्हाऊ दे, तुझ्या निरंतर सेवेसी मज स्वतःस वाहू दे. तुझ्या निरंतर सेवेसी मज स्वतःस वाहू दे. नाम तुझेची थोर प्रभुजी मजते गाऊ दे, तुझ्या निरंतर सेवेसी मज स्वतःस वाहू दे. तुझ्या निरंतर सेवेसी मज स्वतःस वाहू दे. धन्यवाद. थँक्यू. खूप सुंदर सुंदर. मध्ये तुझ्या गाण्यातून नेहमीच ते छानच वाटतं ते. मंडळी, सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो की या आमंत्रणाचा स्वीकार करून तुम्ही सामील झालात. ऑनलाईन संदेश, ऑनलाईन चर्चेस, ऑनलाईन गाण्यांचे कार्यक्रम सगळं होत असताना कविता मंचाच्या माध्यमातून गेली 16 वर्ष जी सेवा चालू आहे त्यातला हा एक पुढचा टप्पा ऑनलाईन कवी संमेलनाच्या माध्यमातून करण्यासाठी तुमची सगळ्यांची मला मदत झाली. आणि मला वाटतं की बराच वेळ झालेला आहे. म्हटलं तर संमेलन चालवायचं म्हटलं तर आपल्याला 2 तासही चालतील, परंतु हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण रसिकांच्या पुढे लवकरच सोशल मीडियावरती हा सगळा रेकॉर्ड भेटायचा हा कार्यक्रम जो आहे हा रसिकांपुढे पुढच्या आठवड्यामध्ये ही आपली ऑनलाईन ख्रिसमस काव्यसंध्या 2020 रसिकांच्या समोर ठेवूया. तुमच्या ज्या कविता आहेत त्या मला व्हॉट्सअपवरती जर पाठवल्यात सादर झालेल्या तर त्या फेसबुकच्या पेजवरती सुद्धा येतील आणि लोकांना अधिक त्याचा आस्वाद घेता येईल. काय बरं, त्यानं लिहिते राहा. 27 डिसेंबरला ख्रिस्तवाणी शब्दगाणी ग्रुपच्या माध्यमातून आणखीन एक ऑनलाईन कविता संमेलन, काव्य संमेलन जे आहे ते होणार आहे. आणि जरूर त्या संमेलनामध्येही भाग घ्या. आपल्या कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या. नवीन जी मंडळी आहे त्यांच्यासाठी हे खरंच नवीन माध्यम आहे, कारण आम्ही जुनी मंडळी जी काही लिहित होतो आधीची त्यांच्यासाठी पुस्तक छापलं जाणं किंवा ज्ञानोदय किंवा आपल्या ख्रिस्ती मासिकात कविता येणं हे एकच माध्यम होतं लोकांपर्यंत जाण्यासाठी. आज ब्लेसिंग इन डिस्गाईज असं आपण म्हणूया की कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये सोशल माध्यम मीडियासारखे माध्यम तुमच्या हाती आलेलं आहे, तेव्हा दर्जेदार कविता लिहा, लोकांच्या पर्यंत जाऊ द्या. शेवटची जी विश्वात्मक प्रार्थना गीतामधून ख्रिस्तानं सगळ्या जगासाठी जी प्रार्थना केली, जी
प्राध्यापक जयंत कुमार त्रिभुवनांनी, जे या कवी संमेलनाचे या फाउंडेशनचे प्रणेते संस्थापक, त्यांनी लिहिली त्यांच्या क्रिस्त माझ्यामध्ये तो दुसऱ्या पुस्तकात आहे. तर आपण त्या काव्यमय प्रार्थनेनं समारोप करणार आहोत. तू देव सर्वव्याप्त, तूची सर्वांचा तात, मी तर तव प्रेषित आत्म्याद्वारे. तू देव सत्य नित्य, मी तव पुत्र येशू ख्रिस्त, आत्मा पवित्र सार्थ, त्रैक्य देव, त्या तुला जाणावे, येशू ख्रिस्ता ओळखावे, हेची अक्षय जीवन मर्त्य लोकी. जे तू मला दिले जन, कथिले मी त्या तव वचन, त्या वचनांचे पालन मुक्ती देई. जसा तू माझ्या मध्ये आणि मी तुझ्या मध्ये एकत्व पावलो तैसे, त्यांनी पावावे. जे अनुतापे युक्त, पाप सांडूनी होती रिक्त, ते माझ्या द्वारे मुक्त होती नित्य. हे सर्वांनी जाणावे, प्रीती स्वरूप देवा मनी घ्यावे. प्रीतीने भरून टाकावे, अवघे विश्व, अवघे विश्व, अवघे विश्व. आमेन. सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाचा प्रियपुत्र येशू तारणारा याच्या ज्ञानात, भयात आणि प्रेमात राखो. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि तुम्हासह सदैव वस्ती करो. आमेन. आमेन. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू समीर, प्रवीण, प्रदीपजी. शुभेच्छा. हॅपी थँक्यू सो मच. हॅपी क्रिसमस सगळ्यांना. सर्वांना हॅपी क्रिसमस सर्वांना. क्रिसमसचे संदेश, उपक्रम सगळे छानपैकी जोरदार चालू राहत.